बोलताय म्हटलं? मुंबईमधून मॅम, मुंबईमधून नरिमन पॉइंट. शिवसेना ऑफिसचं कुठे आहे? नरिमन पॉइंट मॅम. हो, पण तुम्ही काय म्हटलं? शिवसेना ऑफिस मधून बोलते. हा, मग तिकडेच आहे ना ते. बर. तर मॅम कॉल यासाठी केलेला की तुमच्याकडे हा नंबर सेव्ह नसेल ना, तर सेव्ह करून घ्या, शिवसेना कार्यालय ऑफिस म्हणून. बर. आणि तुमच्याकडे काही ग्रुप्स वगैरे असतील ना शिवसेनेचे, तर हा नंबर त्याच्यामध्ये ऍड करून घ्या मॅम, जेणेकरून जास्तीत जास्त जनतेपर्यंत योजना पोहोचवल्या जातील. कसल्या योजना? ज्या नवीन नवीन योजना येतात सरकारकडून त्या पोहोचवल्या जातील मॅम नेमक्या व्हॉट्सअपद्वारे. कोणत्या योजना? हॅलो. ज्या काही योजना येतात मॅम आमच्याकडे, त्या योजना मी पोहोचवू तुमच्यापर्यंत हो, व्हॉट्सअपद्वारे. एखादी योजना सांगा ना ताई. एक मिनिट. हॅलो. हॅलो. बोला ना मॅडम. नाही, त्या तुमच्या ताईनं फोन केला होता, त्या म्हटल्या मी शिवसेना ऑफिस मधून बोलते, नरिमन पॉइंट मधून. हा, त्या बोला मला ना. म्हणतायत नंबर सेव्ह करा, ग्रुप मध्ये टाका. म्हटलं कशासाठी? तर त्या म्हणतात योजनासाठी, हा. विविध योजना. मी म्हटलं एखादी योजना सांगा, तर त्यांनी तुम्हाला कॉल दिला. मॅडम नवीन जॉईनिंग झालं ना, त्यामुळे म्हणजे ज्या काही आता लेक लाडकी योजना किंवा अशा काही शेतकऱ्यांसाठी योजना येतात, विकलांगांसाठी योजना येतात ना मॅडम. शेतकऱ्यासाठी काय योजना आहेत? शेतकरी पीक विमा योजना आहे ना मॅडम, किंवा बरं. अन्य काही आता नवीन नवीन येतील, म्हणजे आता सरकारच्या नवीन माध्यमातून नवीन कोणते येणार आहेत? शेतकऱ्याचं कर्ज कधी माफ होणार आहे? मॅडम अजूनपर्यंत ते काय माहित नाही, ज्या काही येतील ना त्या नाही, मिळत तुम्हाला राहतील. आता तुम्ही योजना म्हणताय भाऊ, आणि तुम्हाला माहित नाही. तुमच्या मॅडम सरकारनं तुमच्या मी काय म्हटलं निवडणुकीच्या मॅडम, वेळेला, तर सरकारच्या ऐका ना, माध्यमात निवडणुकीच्या नाही नाही वेळेला काय म्हटले? काय म्हटलं निवडणुकीच्या वेळेला काय म्हटले की शेतकऱ्याचं आमचं सरकार आल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. मग आता तुम्ही म्हणताय मॅडम? शेतकऱ्यासाठी योजना. ऐका ना, आता मी शेतकरी पोरगी आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल. ओके माझ्या बापाचं 1.5 एकर शेत आहे. ओके. आणि तर मग आता मी शेतकऱ्याची पोरगी आहे म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारले. तुम्ही एकदम माझ्या भावनेला हात घातला शेतकरी म्हणून आता मी तुम्हाला प्रश्न विचारले. सांगा बरं, आता शेतकऱ्यासाठी कोणत्या योजना आहेत? तुम्ही म्हणतात नवीन नवीन पीक विमा. आता त्या पीक विम्यामध्ये किती घोटाळा आहे तुम्हाला माहितीये का भाऊ? सांगा बरं. मॅडम आमचं काम काय, ज्या काही म्हणजे तुमच्या काही मग तुमचं समस्या किंवा काम आहे ना अडचण असेल ना, भाऊ, तुम्ही ऐका तक्रार ना, अर्ज पाठवू शकता का ऐका, या नंबरवरती? एकनाथ शिंदेला सांगा तुम्हाला चांगली ट्रेनिंग द्यायला. ओके आणि ओके. ट्रेनिंग देऊन मग आता तुम्ही असे फोन करणार, मग आम्ही गावाकडची खेड्यातली येडे लोक, आम्ही नंबर सेव्ह करणार. तुम्हाला आमच्या फॅमिली ग्रुपमध्ये, कोणत्या ग्रुपमध्ये तुम्हाला नंबर आमचा सेव्ह करणार, तर मॅडम आम्ही फॅमिली सगळीकडे ग्रुपमध्ये टाकणार. ऍड करायला नाही सांगितलं, त्या ती काय बोलली माहिती आहे का, म्हणजे तुमच्या ज्या ग्रुपमध्ये आपण योजना पाठवू शकतो अशा ग्रुपमध्ये ऍड करा. बरं, मला सांगा आता एक, बोला तुम्हाला ना माझा नंबर कोणी दिला? मॅडम. पक्ष कार्यालय आणि जिल्ह्याची जिल्हा यादी आहे ना, त्या यादीमध्ये. बरं, मी कोणत्या जिल्ह्याची आहे भाऊ, सांगा बरं मला. मॅडम पुणे जिल्हा. हा मायो, आम्ही कसं काय पुण्याच्या जिल्ह्यात गेले? मॅडम आम्हाला डेटा भेटला ना, तर पुणे जिल्ह्यामध्ये तुमचं नाव होतं. हो का? आहे का काय? आता तुम्हाला सांगू का, मी आहे मॅडम परभणी तुम्ही जिल्ह्याची. मायो, ऐका की, मग मॅडम तुम्ही नवरा ऐका ना पुण्याचा नाही. ऐका ना, मग बोला ना. नवरा पुण्याचा नाही, माझ्या सासूचं माहेर पुणे नाही, काय नाही, मग आजूळ पुणे नाही. मॅडम आम्हाला ऐका ना. मी सून पुण्याची नाही, तरी बी मोवा नंबर कस काय पुण्याच्या यादीत गेला? मॅडम ते आम्हाला माहित नाही, वरून डेटा येत होते. आणि तुम्ही वरून म्हणजे डेटा आला ना, ऐका त्याला ना, सांग. मी काय तुम्हाला बोलतो, तुम्हाला तुम्ही माहितीये का तुम्ही समुद्र फोन कोणाला, मराठवाडा तुम्हाला लोक माहितीये का? चळवळ या ऐका ना, ग्रुपमध्ये ऍड आहे का? बरं आता तुम्हाला मी सांगते, तुम्ही कोणाला फोन केला तर. बोला ना. तुम्ही एकनाथ संभाजीराव शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या भाचीला फोन केलाय. ओके. माझं नाव मॅडम आहे तुम्ही अयोध्या पोळ समुद्र पाटील. मराठवाडा लोक माझं नाव चळवळ या आहे ग्रुपमध्ये ऍड अयोध्या आहे का? पोळ पाटील. ऐका, आता एकनाथ बोला शिंदे ना. मामाला सांगा, पटकन शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आणि पटकन ओके शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्या. काल जे नाशिक मध्ये ओके. आंदोलन निघालं कांद्याच्या ओके भावासाठी, तर शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्या, हे असं सगळं ओके सांगा. आणि एकनाथ मामाला सांगा, एकू मामाला, माझ्या लाडक्या, की ओके तुमच्या ओके चालेल. भाचीनं अयोध्या पोळ पाटीलनं सांगितलंय. ओके चालेल. आणखी नाही, ऐका की भाऊ, म्या बोला ना. हे का हाय बघा, मी याची मराठवाड्याची हे. मॅडम तुम्ही ऐका ना, मी काय बोलतो, लोक ऐका ना, चळवळ या ग्रुपमध्ये आहात का मॅडम? मी सांगते कोणत्या कोणत्या ग्रुपमध्ये आहेत. बोला ना. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रुपमध्ये आहे. महाराष्ट्राच्या सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि वेस्ट बेंगॉल ह्या अशा 5-6 राज्याच्या ग्रुपमध्ये मी आहे. ओके मॅडम. आणि त्या ग्रुपमध्ये मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अपडेट्स पाठवत असते. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या शेतकऱ्यांसाठी आणि त्यांनी ज्या लोकांसाठी ज्या सुविधा दिलेल्या होत्या,
त्या सुविधा आम्ही सगळ्या ग्रुपमध्ये टाकतो. ओके ओके चालेल मॅडम. हा ओके 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 भाऊ. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.